आज आपण लाईफ सर्टिफिकेट कसं जनरेट करायचं ते बघणार आहोत. ज्यांची फंडाची पेन्शन असते, सेंट्रल गव्हर्नमेंटची पेन्शन असते, त्यांना दरवर्षी लाईफ सर्टिफिकेट जनरेट करावं लागतं. ते आपण ऑनलाईन पद्धतीने कसे जनरेट करता येईल ते पाहणार आहोत. त्यासाठी प्रथमतः आपण उमंग नावाचं ॲप आहे ते इन्स्टॉल करून घेतलेलं आहे प्ले स्टोअरवरून. नंतर आधार फेस RD ह्या नावाचं ॲप आहे, इथं दिसते तुम्हाला. ते ॲप आपण इन्स्टॉल करून घेणार आहोत. ही दोन्ही ॲप इन्स्टॉल झाल्यानंतर आपण उमंग ॲप ओपन करणार आहोत. जर उमंग ॲपवर आपले ऑलरेडी लॉग इन आहे तर आपण लॉग इन करू शकता. नाहीतर जर तुम्ही नवीन वापरत असाल उमंग ॲप तर न्यू ऑन उमंग असा ऑप्शन दिसतो, तिथे रजिस्टर हिअर करून तुम्ही मोबाईल नंबर स्टेट टाकून पासवर्ड सेट करू शकता. माझा ऑलरेडी रजिस्टर आहे, मी माझा पासवर्ड आणि मोबाईल नंबर आणि पासवर्ड टाकतो. त्यानंतर कंटिन्यू करतो, अलाव करतो. आपल्याला लाईफ सर्टिफिकेट जनरेट करायचं आहे. आपण सर्च ऑप्शनवर जाऊन तिथे आपण लाईफ सर्टिफिकेट किंवा आपण जीवन प्रमाण असं जरी टाकलं तरी चालेल. तिथं ऑप्शन येईल जनरेट लाईफ सर्टिफिकेट असं. त्यानंतर फेस रिकॉग्नायझेशन ह्या ऑप्शनवर क्लिक करून आपण नेक्स्ट करणार आहोत. ज्याचे लाईफ सर्टिफिकेट जनरेट करायचं आहे त्याचा आधार क्रमांक आपण इथे टाकणार आहोत. त्यानंतर मोबाईल नंबर टाकणार आहोत आपला किंवा ज्याचा सर्टिफिकेट काढायचं आहे त्यांचा मोबाईल नंबर टाकणार आहोत. तुम्हाला मोबाईलला किंवा मेलला OTP येईल, तो पण OTP आपण टाईप करायचा आहे. त्यानंतर आधार कार्डवर जसं नाव आहे तसं आपण इथे टाकणार आहोत. नंतर PPO नंबर, दरवर्षी पेन्शन घेतात त्यांचा नंबर असतो. जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही लाईफ सर्टिफिकेटवर मागच्या वर्षीच्या लाईफ सर्टिफिकेटवर पाहू शकता कोणत्या प्रकारची पेन्शन तुम्हाला आहे किंवा जी पेन्शन प्रोव्हाइड करतो त्याचं ऑर्गनायझेशन काय आहे ते आपण इथे सिलेक्ट करायचं आहे. मी EPFO सिलेक्ट करतो, सर्चिंग ऑथॉरिटी EPFO करतो. जर तुमची सेंट्रल गव्हर्नमेंटची असेल तर सेंट्रल गव्हर्नमेंट सिलेक्ट करू शकता आणि तुमची कोणत्या प्रकारची पेन्शन आहे ते इथं तुम्ही सिलेक्ट करू शकता. माझी EPFOची आहे ते मी सिलेक्ट करतो. डिस्ट्रीब्युशन एजन्सी म्हणजे तुमची पेन्शन कुठे जमा होते ते आपण सिलेक्ट करायचं आहे. बँक कोणत्या बँकेत होते ते इथे टाईप करायचं आहे. माझी स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये होते. अकाउंट नंबर लिहायचा आहे ते बँकेचा. त्यानंतर नो ऑप्शन निवडायचं आहे. इथं सगळे चेकबॉक्स चेक करायचे आहेत. नंतर स्कॅन पेजवर क्लिक करायचं आहे. आधारचं ऑथरायझेशन घेईल ते. या सर्कलमध्ये आपण जेव्हा हिरवं येईल त्यावेळी फक्त डोळे उघडझाप करायचे. कॅप्चर सक्सेसफुली झाल्यानंतर आपण हे क्लोज करायचं आहे. इथे तुम्हाला दिसते युअर प्रमाण ID, पेन्शनर नेम अँड सेव्ह ॲज अ PDF. ज्यावेळी आपण ही PDF डाउनलोड करेन त्यावेळी आपलं लाईफ सर्टिफिकेट जनरेट झालेलं दिसेल. अशा प्रकारे आपलं लाईफ सर्टिफिकेट येईल.